विद्यार्थ्यांनो, आपण प्राण्यांची कैफियत इयत्ता 6वी चा जो पाठ आहे 16वा पाठ मुक्या प्राण्यांची कैफियत, आज आपण त्या पाठावरील क्वेश्चन आन्सर पाहूयात. तर या पाठाच्या लेखिका आहेत ज्योती वैद्य. तर पहा, या ठिकाणी पहिला जो प्रश्न आहे, तक्रार आणि वनचर यांच्या माध्यमातून जोड्या पूर्ण करा. आता पहा, या ठिकाणी तक्रार दिलेला आहे, तक्रार आणि इकडे वनचर. तर पहिलं दिलेलं आहे आपल्याला मोबाईलच्या आवाजाची भीती. आता आपल्याला वनचर प्राण्यांचे इथं दिलेलं आहे नाव. तर मोबाईलच्या आवाजाची भीती कोणाला वाटते? चिमणीला, बरोबर. तर प्लास्टिक सेवनाने पोटदुखी कोणाची होते? प्लास्टिक कोण सेवन करत होतं? गाय. ओके, या ठिकाणी आपण लिहू गाय. नंतर मासोडीचा प्रश्न काय आहे? तक्रार काय होती? तर मासोडी घाण पाणी पिल्याने तिला जलचर तिचं प्राण तडफडतात. घाण विषारी पाणी विषारी पाणी पिल्याने जीवाची तगमग होते. जीवाची काय होते? तिच्या जीवाची तगमग होते. नंतर वारूळ शेती नष्ट असं कोण म्हणतं? नागोबा. ओके, नागोबा या ठिकाणी म्हणत आहे. पुढचा आता प्रश्न आहे तो म्हणजे 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. या पाठात कोणाकोणात संवाद झालेला आहे? तर या पाठामध्ये चिमणी, गाय, मासोडी, नंतर नागोबा आणि कोणाचा अजून? माणूस. ओके, यांच्यामध्ये तो संवाद झालेला आहे. आता पहा, या ठिकाणी चिमणीचा कोणता त्रास होतो? चिमणीला तिला मोबाईलच्या आवाजाची भीती वाटते. मोबाईलच्या आवाजाची भीती. ओके, त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न आहे, गायीचे डोळे का पाणावले? तर ती विषारी पाणी पिल्याने. गायीचे डोळे का पाणावले? तर ती प्रत्येक घासात काय करते? प्रत्येक घासामध्ये तिच्या प्लास्टिक खाते. प्लास्टिक तिच्या पोटात जाते. प्लास्टिक गायीच्या पोटात जाते आणि तिचे पोट दुखते. ओके, प्लास्टिक सेवनाने पोटदुखी. त्यानंतर मासोडीने आपली कोणती समस्या मांडली आहे? तर घाण आणि विषारी पाणी पिल्याने तिची जीवाची काय होते? तगमग होते. घाण आणि विषारी पाणी पिल्याने तिच्या जीवाची तगमग होते. ओके, नंतर नागोबाची तक्रार कोणती आहे? तर वारूळ आणि शेत नष्ट केलेला आहे. वारूळ आणि शेत नष्ट केलेला आहे आणि त्याला पकडून शिक्षा ते देत आहेत. ओके, तर ही नागोबाची तक्रार आहे. तर प्रश्न क्रमांक 3, घोटभर, मैलभर, तासभर, कणभर, चमचाभर हे शब्द वापरून वाक्य लिहायचे आहेत. आता पहा, या ठिकाणी पहिलं म्हणजे घोटभर. मी घोटभर पाणी पिले. घोटभर पाणी प्याले किंवा पिले. नंतर दुसरा आहे मैलभर. काय आहे? मैलभर. माझे गाव मैलभर दूर आहे. माझे गाव मैलभर शाळेपासून मैलभर दूर आहे. तर अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी घोटभर, मैलभर. नंतर तासभर. मी तासभर अभ्यास केला. मी तासभर अभ्यास
केला. ओके, अभ्यास केला असं आपण म्हणू शकतो. नंतर काय कणभर. कणभर याचं काय येईल? कणभरही अन्न कणभर, कणभरही खाली पडू देऊ नका. म्हणजे उष्ट पडून देऊ नका बा. कणभरही ते खाली पडू देऊ नका. नंतर आहे चमचाभर. मी चमचाभर पाणी पिले. मी चमचाभर औषध पिले. पाणी नाही, मी चमचाभर औषध पिले. चमचाभर औषध प्याले किंवा पिले. प्याले असं आपण हे शब्द वापरून वाक्य तयार करू शकतो. घोटभर, मैलभर, मी तासभर अभ्यास केला, तासभर, कणभर आणि चमचाभर. ओके, पुढचा जो प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो तो म्हणजे कोणते सांगा. आता पहा, कोणते सांगामध्ये वनचर, भूचर, जलचर आणि उभयचर हे 4 नावं दिलेली आहेत. त्याच्यामध्ये पाण्यात राहणारे ओळखा मग त्यांना काय म्हणतात? त्यांना म्हणतात जलचर प्राणी. नंतर जंगलात राहणारे वनचर. ओके, वनात राहणारे. जमिनीवर राहणारे काय म्हणतात? त्याला भूचर. भू म्हणजे जमीन, भूचर. जमीन आणि पाणी या दोन्ही ठिकाणी राहणारे कोण बरं? उभयचर प्राणी. जमीन आणि पाणी दोघं ठिकाणी ते राहत असतात. ओके, नंतर आपल्याला दिलेला आहे प्रश्न 5वा. खालील शब्दांचे समानार्थी शब्द पाठातून शोधून लिहा. आता किनारा, आपल्याला पाठात ते शब्द शोधायला लावलेले आहे. किनारा याला पाठामध्ये आपल्याला शब्द शोधायचा आहे. काय शब्द आहे मग किनाऱ्याला? किनारा, तट, तट, जल, पाणी, मासा, मासोडी, नातेवाईक, सगळे सोयरे. ओके, नंतर आठवण, आठवणला स्मरण, शेवट, ऱ्हास, शेवट, ऱ्हास. ओके, तर हे शब्द त्या ठिकाणी आलेले आहेत. त्याच्यानंतर खालील शब्दांचे अर्थ शिक्षकांच्या मदतीने शोधून घ्या. सगळे सोयरी म्हणजे काय? नातेवाईकच. नातेबंध. पाहुणे, तर आपल्या घरी पाहुणे येतात की नाही? नातेवाईक त्याला सगळे सोयरेच म्हणतात. आपल्याला मामा, मावशी, हो की नाही, हे सगळे काय आहेत? नातेवाईक असतात. भाऊबंद म्हणजे आपला भाऊबंद म्हणजे काय? सगळे काकाचे मुलं, सगळं आपलं एकत्र कुटुंब, त्याला भाऊबंद असे म्हणतात. हो की नाही? आता पुढचा जो दिलेला आहे तो म्हणजे प्रश्न 7वा. खालील शब्दांचे लिंग बदला. चिमणीचं लिंग काय होईल? लिंग किती असतात मराठीत? 3 असतात. स्त्रीलिंगी, पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगी. आता चिमणीचं लिंग, चिमणी ही स्त्रीलिंगी आहे, त्याचं पुल्लिंग काय येईल? चिमणा. नाग, नागिन. वाघ, वाघीण. तर अशा प्रकारे स्त्रीलिंगचं पुल्लिंग होतं. ओके, आता प्रश्न 8वा. खालील वाक्यात कंसातील योग्य वाप्रचार घाला. आता खालील वाक्यात कंसातील योग्य वाप्रचार आपल्याला या ठिकाणी भरायला सांगितलेले आहे. या ठिकाणी वाप्रचार दिलेले आहेत आपल्याला कंसामध्ये. उदास दिसणे, कासावीस होणे, डोळे पाणावणे, डोळे उघडणे. ओके, तर पहा, सह्याद्री डोंगर. सह्याद्री डोंगर चढताना आमचा जीव पाणी पिण्यासाठी काय होत होता? या ठिकाणी काय येईल मग? कासावीस होत होता. काय? कासावीस होत होता. आता दुसरं. आवडते पेन हरवल्याने संजय आज
काय झालं, त्याला उदास दिसत होता. हो की नाही, तुमचा बी पेन हरवतो, तुम्ही उदास होतात की नाही, उदास दिसत होता. ओके. पाणी टंचाई भासू लागताच पाणी बचतीबाबत सर्वांचे डोळे उघडतात की नाही. आपल्याला जर पाणी येत नसेल तर आपले सुद्धा आपण पाणी व्यवस्थित वापरतो. तर पाणी बचतीबाबत सर्वांचे डोळे उघडले. रस्त्यावर घडलेला अपघात बघून सर्वांचे काय झालं, डोळे पाणावले. जर अपघात झाला आपल्याला रडू कोसळतं की नाही, डोळे पाणावले, रडू कोसळणे. ओके. त्याच्यानंतर पुढचा आहे तो म्हणजे प्रश्न 9व्यातला आहे. खालील चौकटीत काही प्राणी व काही पक्ष्यांची नावे लपलेली आहेत, ते शोधा व त्यांची नावे लिहा. आता उदाहरणार्थ या ठिकाणी दिलेला आहे वटवाघूळ. तर पहा, यांनी वटवाघूळ या ठिकाणी शोधलेला आहे. दिसतंय सगळ्यांना, वटवाघूळ. त्याप्रमाणे आपण काही पक्ष्यांची आणि प्राण्यांची नावे आपल्याला शोधायची आहेत. ओके. शोधा बरं. पक्ष्यांची पक्षी आणि प्राणी. सिंह पहिलं आहे, सिंह. प्राण्यांची नावामध्ये आपल्याला सिंह सापडला तुम्हाला. नंतर त्याच्या खाली दिला आहे हत्ती. ओके. नंतर आपल्याला इकडे पक्षी लिहू आपण, कावळा. ओके. इकडे पक्षी लिहू आणि इकडे प्राणी लिहू. 2 गट करायची. त्याच्यानंतर बदक सापडला, बदक. ओके. नंतर कावडा तर आपण लिहिला. कोब्रा, कोब्रा. हे पहा, कोब्रा. नंतर कोल्हा. ओके. नंतर जिराफ. काय, जिराफ दिसतोय का, हा पहा, जिराफ. जिराफ. नंतर उंट. काय, उंट. नंतर घूस, हे की घूस. नंतर शोधा बरं अजून गेंडा. गेंडा. अजून मोर. हा पहा या ठिकाणी. नंतर काळवीट. इकडे लक्ष द्या, पहा, काळवीट इथपर्यंत. ओके. नंतर अजून बदक लिहिला का आपण, बदक लिहिलेला आहे. नंतर अजून वाघ लिहिला, हा पहा वाघ. मोर, कोब्रा लिहिला आपण. अजून शोधा लवकर. ओके. बरेचसे प्राणी तुम्ही पण ते शोधायचे आणि तुमच्या वहीत लिहायचे आहेत. ओके. आपण पुढच्या पेजवर जाऊया. आता या ठिकाणी आपल्याला पेज नंबर 48 वर पेज नंबर 48 पहा. दवाखान्यात ठिकाणी लावलेल्या पाट्या वाचा. त्या पाट्यांमध्ये आपल्याला सूचना दिलेल्या असतात. या सूचना व्यतिरिक्त काही सूचनांच्या पाट्या तुम्ही तयार करायच्या आहेत. आता या ठिकाणी दवाखान्यामध्ये लिहिलेलं असं शांतता राखा, हो की नाही, स्वच्छता राखा, रुग्णाला भेटण्याची वेळ, रुग्णाला भेटायला येणाऱ्यांची गर्दी करू नये, रुग्णाजवळ एकच व्यक्तीने थांबावे, अशा पाट्या लावलेल्या असतात, हो की नाही. मग आपल्याला सुद्धा स्वच्छताविषयक पाट्या लावायच्या आहेत. तर तुम्ही कोणत्या पाट्या तयार करणार? स्वच्छताविषयक. तर आता शाळेमध्ये सगळ्यांनी स्वच्छता ठेवा, शांतता राखा किंवा स्वच्छता ठेवा, स्वच्छता ठेवा. अजून कोणत्या पाट्या लावणार मग? अजून वेळेवर शाळेत यावे. अजून रांगेने चालावे, रांगेने चला. नंतर शिस्त बाळगा. ओके. तर ह्या पाट्या आपण लावू शाळेमध्ये, हो की नाही. त्याच्यानंतर पहा पेज नंबर 49 वर
पर्यावरण संरक्षण याविषयी पाठाच्या शेवटी माणसाने केलेली प्रतिज्ञा तुमच्या शब्दात लिहायची आहे. आता पहा, पर्यावरण संरक्षण यासाठी माणसाने एक प्रतिज्ञा केलेली आहे या पाठामध्ये. आम्ही आमचे वर्तन बदलू. तर पाठाच्या शेवटी पहा या ठिकाणी आम्ही आमचे वर्तन बदलू. पर्वत जल वातावरण नाही करणार प्रदूषण. सदा करीन वृक्षारोपण. हिरवेगार वनीकरण. तर आम्ही आमचे वर्तन बदलू. पर्वत जल वातावरण नाही करणार प्रदूषण. पर्वत जल आणि वातावरण नाही करणार प्रदूषण. सदा करीन वृक्षारोपण. तर ही आपण प्रतिज्ञा आपल्या शब्दात लिहिलेली आहे, हो की नाही. नंतर वाचा, समजून घ्या. आता पहा, दैनिक म्हणजे काय? दररोज निघणारे, प्रकाशित होणारे. त्याला दैनिक पेपर येत असतो की नाही, त्याला दैनिक असे म्हणतात. आता साप्ताहिक म्हणजे 7 वार असतात, सप्ताहामधून एकदा प्रकाशित होणारे त्याला साप्ताहिक असे म्हणतात. नंतर पाक्षिक म्हणतात. मग 15 दिवसातून एकदा प्रकाशित होणारे म्हणजे पाक्षिक. ओके. मासिक म्हणजे महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे मासिक. त्रैमासिक 3 महिन्यातून एकदा. ओके, त्याला त्रैमासिक असे म्हणतात, म्हणजे 3 महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे. ओके. आता अर्धवार्षिक 12 महिन्याचा एक वर्ष असतो, तर मग 6 महिन्याचा अर्धवार्षिक. 6 महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे. आणि वार्षिक म्हणजे 12 महिन्यातून एकदा. 12 महिन्याचा एक वर्ष होतो की नाही, म्हणून त्याला वार्षिक. वर्षातून एकदा प्रकाशित होणारे म्हणजे वार्षिक. तर हे लक्षात ठेवायचंय. दैनिक कोणाला म्हणतात, साप्ताहिक म्हणजे काय, पाक्षिक म्हणजे काय, मासिक म्हणजे काय, त्रैमासिक आणि अर्धवार्षिक. तर आपल्या शाळेमध्ये पेपर येत असतात, ते प्रकाशित दररोज येत असतात, त्याला दैनिक म्हणतात. आणि सप्ताहातून एकदा जर साप्ताहिक येत असेल, काही पेपरचा असं असतो, तो साप्ताहिक त्याला म्हणत असतात. ओके. तर हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचंय. तुम्हाला रिकाम्या जागेत येऊ शकतं. ओके. त्याच्यानंतर आपल्याला खालील वाक्यातील अधोरेखित शब्द पाहायचे आहेत. ही माझी छत्री आहे. तू कोणाचा मुलगा आहेस? मी कालच गावाहून आलो. जी वेगाने पळेल ती जिंकेल. आता पहा, अधोरेखित जे शब्द केलेले आहेत ते एकाक्षरी शब्द आहेत. ही, तू, मी, जी. एकाक्षरी शब्द आहेत की नाही. तर एकाक्षरी शब्दांना द्यायची विलांटी कोणती आहे? उकार. कोणता आहे उकार? नेहमी दीर्घ लिहितात. काय लिहितात? दीर्घ. आता पहा, ही दुसरी विलांटी, हा दुसरा उकार, दुसरी विलांटी, दुसरी विलांटी. म्हणजे जे एकाक्षरी शब्द असतात, ही माझी छत्री आहे, तर एकाक्षरी शब्दांना काय असतो? दुसरा उकार. विलांटी पण दुसरी आणि उकार पण दुसरा असतो. दीर्घ लिहितात. तर या नियमाला फक्त नी हा शब्द अपवाद आहे. खाली शब्दापासून वाक्य बनवायची आहेत. आपल्याला शब्द दिलेले ती नेहमी शाळेत उशिरा येत असते. पाणी पी. ओके. नंतर मी आज घरी राहणार आहे. ही खूप रागीट आहे. अशी वाक्य आपण बनवायची आहेत. नंतर पहा, खालील शब्द वाचा. शेवटच्या अक्षराला दिलेली विलांटी उकार समजून घ्या. आता पहा, पहिली विलांटी दिलेली, इथं दुसरी आपल्याला समजून सांगितली. एकाक्षरी शब्दाला उकार नेहमी दुसरा, विलांटी पण दुसरी असते. तर या ठिकाणी खालील शब्द आपल्याला वाचायला दिलेले आहेत. त्याला कोणता उकार आहे? पहिला. इकडे पहिला आहे, हे पहा, चिमणी, विडी, मिरची, कढई, चटई, सपाई, खिडकी, मागू, चिकू, पेरू, नाचू, वस्तू, गाऊ, शिंगरू, कांगारू, ताई, समई, पाहुणी आणि पाणी. आता पहा, यांनी मराठी भाषेत शब्दातील शेवटच्या अक्षराला द्यायची विलांटी किंवा उकार. काय सांगितलंय? मराठी भाषेत शब्दातील शेवटच्या अक्षराला, हे पहा, शेवटचे अक्षर आहेत. मी जे खुणा करते आहेत ती शेवटची अक्षरे आहेत. तर या शेवटच्या अक्षराला उकार नेहमी दीर्घ लावत असतात. काय येत असतो उकार? नेहमी दीर्घ.
म्हणजे दुसरी विलांटी, दुसरा उकार असा दिसतो का तुम्हाला? हे पहा, विलांटी सुद्धा दुसरी आहे इकडे. दिसते? या ठिकाणी शेवटच्या अक्षराला विलांटी किंवा उकार दुसराच आहे. तर या नियमाला फक्त परंतु हे शब्द अपवाद आहेत. नियमाला आणि परंतु हे शब्द आपले अपवाद आहेत. जसं या ठिकाणी नि हा शब्द अपवाद आहे, तसं परंतु हा शब्द अपवाद आहे. परंतु पहा, या ठिकाणी परंतुला पहिला उकार आहे की नाही? तर हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे. ओके स्टुडंट्स, तर आज आपण आपला जो पाठ आहे तो म्हणजे 16वा पाठ इयत्ता 6वीतला मुख्य प्राण्यांची कैफियत याचे क्वेश्चन आन्सर पाहिलेले आहेत. ओके स्टुडंट्स, जे तुम्हाला समजलेलं नाही ते मला कॉमेंट्स करून विचारायचं आहे. ओके, बाय स्टुडंट्स.